आणि आता पाहूयात काही प्रकरणं ज्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टात देखील न्याय मिळालेला नाहीये। पहिलं प्रकरण कोपर्डी अत्याचार। 2016 साली घडलेले हे प्रकरण। कोपर्डीमध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झाला, हत्या करण्यात आली। राज्यभर मोर्चेही काढण्यात आले। सरकारनं तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचा निर्णय घेतला। 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली गेली। जलद निर्णय पण अंतिम न्याय हा प्रलंबितच आहे। सध्या प्रकरण उच्च न्यायालयात आहे। तर दुसरी घटना खैरलांजी प्रकरणात न्याय झालेला नाहीये। मागासवर्गीय कुटुंबातील चौघांची क्रूरपणे हत्या करण्यात आली। आरोपींना कठोरात कठोर शिक्षेच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलनं केली गेली। फास्ट ट्रॅक कोर्टानं फाशीची शिक्षा ठोठावली, पण उच्च न्यायालयानं जन्मठेप दिली। त्यानंतर पुढचं प्रकरण संतोष देशमुख हत्याकांड। अपहरण, अमानुष मारहाण आणि छळ करून मसाजोगच्या सरपंचांची हत्या करण्यात आली। राज्यभर संतापाची लाट उसळली। वेगात तपास सुरू झाला। मोठं आरोपपत्र दाखल करण्यात आलं। वर्षभरानंतर ही स्पेशल कोर्टात ट्रायल झाली, मात्र अजूनही निकाल नाहीये। त्यामुळे न्याय कधी मिळणार असाच सवाल उपस्थित होतोय।